ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा स्वागत. तुमच्या आमच्या कामाच्या बातम्या सविस्तर पाहूया. दररोज मुंबईकडे प्रवास करणाऱ्या कर्जत, नेरळ, भिवपुरी रोड, वांगणी, बदलापूर आणि परिसरातील हजारो रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. मध्य रेल्वेनं 20 जुलैपासून आणखी 10 उपनगरी लोकल गाड्या 12 डब्यांऐवजी 15 डब्यांसह चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यामुळे दरवाजात लटकून प्रवास करणाऱ्या कर्जत, खोपोली मार्गावरील प्रवाशांना गर्दीपासून मोठा दिलासा मिळणार आहे. कर्जत लोणावळा दरम्यान भूस्खलनामुळे बाधित झालेल्या घाट विभागामधील डाऊन आणि मध्य मार्गावरील रेल्वे वाहतूक मध्य रेल्वेनं पूर्ववत केली असली तरी तिसऱ्या मार्गिकेच्या दुरुस्तीचं काम अजूनही सुरू आहे. त्यामुळे मार्गिका कार्यान्वित होईपर्यंत म्हणजे 24 जुलैपर्यंत अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत, अंशतः रद्द करण्यात आलेल्या आहेत. तसंच पर्यायी मार्गाने चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलेला आहे. नेरळ माथेरानच्या डोंगररांगेतून नागमोडी वळण घेत धावणारी माथेरानची राणी आता हायड्रोजन इंजिनवर धावण्याची शक्यता आहे. नेरळ माथेरान मार्गावर धावणाऱ्या माथेरानची राणीनं पर्यटकांना नेहमीच भुरळ घातली आहे. मात्र माथेरान हिल स्टेशनचा हरित वारसा कायम ठेवण्याच्या उद्देशानं लवकरच या ट्रेनला हायड्रोजन इंजिन जोडलं जाणार आहे. हरियाणातल्या जिंद सोनीपत मार्गावरती भारताची पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन यशस्वीरित्या धावली. आता भारतीय रेल्वेनं महाराष्ट्रातल्या माथेरानसह सर्वच वारसा मार्गांवरती हायड्रोजन इंजिन वापरण्याचा विचार सुरू केला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं युनिफाईड मेंबर पोर्टल अपग्रेड केल्यानंतर UAN ॲक्टिव्हेशन आणि नवीन UN जनरेट करण्याची सुविधा वेबसाईटवरून हटवली आहे. आता या सेवांसाठी खातेधारकांना उमंग ॲपचा वापर करावा लागेल. या ॲपवर आधारित फेस ऑथेंटिकेशन पूर्ण करूनच UN सक्रिय करता येणार आहे. ऑनलाईन सेवा अधिक सुरक्षित आणि वेगवान करण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये स्वच्छता राखण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. गुटखा, तंबाखू आणि पान खाऊन येणाऱ्या रुग्णांसह नातेवाईकांना आता महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेनं कठोर पावलं उचललेली असून लवकरच अंमलबजावणी सुरू केली जाईल. गुटखा खाऊन ठिकठिकाणी थुंकल्यामुळे हॉस्पिटल परिसर अस्वच्छ होतोय. सार्वजनिक आरोग्य आणि शिस्तीच्या दृष्टीनं ही समस्या गंभीर असल्यानं आता दंडात्मक कारवाईचा विचार सुरू आहे. ठाणे महापालिकेमधील रखडलेल्या भरती प्रक्रियेला अखेर ग्रीन सिग्नल मिळाला. फायरमॅन पदासाठी होमगार्ड उमेदवारांना 5% समांतर आरक्षण लागू करण्याबाबत पालिकेनं शुद्धीपत्रक काढल्यामुळे 19 पदं होमगार्डसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. या निर्णयामुळे फायरमॅनसह एकूण 708 पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे महापालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते. मात्र या भरतीमध्ये फायरमॅन पदासाठी होमगार्ड उमेदवारांना जागा राखीव ठेवाव्यात अशी मागणी करण्यात आलेली होती. त्याचमुळे काही महिन्यांपासून ही भरती रखडलेली होती. भारतीय लष्कराच्या मुंबई आर्मी रिक्रुटिंग ऑफिस मार्फत अग्निपथ योजनेअंतर्गत सोमवारपासून ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद क्रीडा संकुलामध्ये अग्निवीर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड या 8 जिल्ह्यांमधील ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण उमेदवार या भरतीत सहभागी होणार आहेत. आणि यानंतर राज्यातील प्रमुख शहरांचे आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेऊयात. मुंबई शहर पेट्रोल 111.21, डिझेल 97.83 रुपये. ठाणे पेट्रोल 111.38 आणि डिझेल 98.2 रुपये.
नाशिक शहर पेट्रोल 112.44 आणि डिझेल 99.5 रुपये. नागपूर शहर पेट्रोल 111.72 आणि डिझेल 98.38 रुपये. छत्रपती संभाजीनगर शहर पेट्रोल 112.8 डिझेल 98.72 रुपये.